नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डायलिसिसविषयी माहिती बघणार आहोत। हा एएनएम नर्सिंग स्टुडंटना पण असणारा टॉपिक आहे। जीएनएम सेकंड इयरच्या एमएसएन फर्स्टमध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे। डायलिसिस जर आपल्याला आली शॉर्ट नोट 5 मार्काची तर आपल्याला लिहिता आली पाहिजे, त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला आहे। तर डायलिसिस आपण बघूया। डायलिसिसचे 2 प्रकारात, हिमोडायलिसिस, पेरिटोनियल डायलिसिस। पहिला आपण हिमोडायलिसिस बघूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पेरिटोनियल डायलिसिस बघूया। ओके, तर आता हिमोडायलिसिसची व्याख्या आपण बघूया। हिमोडायलिसिस म्हणजे काय, तर ज्या वेळेस रुग्णाची दोन्ही मूत्रपिंड म्हणजे किडनीज अकार्यक्षम होतात, त्याच्या शरीरामध्ये उत्सर्जक जे पदार्थ साठून राहिलं, म्हणजे मूत्रपिंड जर अकार्यक्षम झाली, कार्यक्षम नाही ती अकार्यक्षम झाली, तर त्याच्या शरीरामध्ये उत्सर्जक जे पदार्थ असतात ते साठून राहतात, कारण ते काम करत नाही, निकामी झाले। त्यामुळे रुग्ण म्हणजे गंभीर अवस्थेत जातो, सिरियस कंडिशनमध्ये जातो। त्यावेळेस त्याच्या शरीरातील उत्सर्जक पदार्थ म्हणजे साठून राहिलेले पाणी, क्षार, युरिक ॲसिड काढून टाकण्यासाठी कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल किडनीचा वापर करतात, त्याला हिमोडायलिसिस असे म्हणतात। कृत्रिम जे मूत्रपिंड म्हणजे आर्टिफिशियल किडनीचा वापर करतात त्याला हिमोडायलिसिस असे म्हणतात। तर त्याची तुम्ही डेफिनेशन अशी लिहायची आहे। त्याच्यानंतर हिमोडायलिसिसची प्रोसिजर आपण बघणार आहोत ह्याच्यामध्ये। तर यामध्ये काय होतं, पहिली प्रोसिजर, यामध्ये रुग्णाची ब्रेकियल जी आर्टरी असते त्या ठिकाणी संपूर्ण निर्जंतुका म्हणजे स्टरलायझेशन पोझिशन म्हणजे प्रोसिजर वापरून किंवा मेथड वापरून छेद दिला जातो, म्हणजे कट केलं जातं। त्यामध्ये प्लास्टिक कॅन्युला घालून त्यामधून येणारे रक्त हे हिमोडायलिसच्या मशीनमधून जाऊ देतात। म्हणजे रुग्णाची जी इथे ब्रेकियल आर्टरी असते तर ती म्हणजे छेद देतात, तिला कट करतात आणि त्याच्यामधून प्लास्टिक कॅन्युला घालून त्यामधून येणारे रक्त जे हिमोडायलिसच्या मशीनमधून आतमध्ये जाऊ देतात। त्यामध्ये दुसरं आहे, या मशीनमध्ये सिफोलेन कॉईल्सचा वापर केला जातो। यामध्ये सिलोफेन जे कॉईन्स असतात, कॉईल्स, त्याचा वापर केला जातो। सेमी परमिएबल मेम्ब्रेनचे कार्य करते। हे सिलिफोन काय करते, सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं कार्य करते। तर तिसरं आहे, यामध्ये पेशीबाह्य द्रवामध्ये असणाऱ्या घटकाप्रमाणे द्रव घेऊन करून घातलेला असतो। यामध्ये पेशीबाह्य द्रवामध्ये एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड असणाऱ्या घटकांप्रमाणे द्रव करून घातलेला असतो। चौथा आहे, रुग्णांच्या शरीरातील रक्त या मशीनमधून जात असताना यामध्ये काय होतं माहिती आहे, आता थोडक्यात सांगते। या मशीनमध्ये सिलोफेन कॉईलचा वापर केला जातो। हे सिलोफेन सेमी परमिएबल मेम्ब्रेनचे कार्य करते। यामध्ये काय असतं, यामध्ये पेशीबाह्य द्रवामध्ये असणाऱ्या घटकांप्रमाणेच द्रव करून घातलेला असतो। यामध्ये काय, मशीनमध्ये काय असतं म्हणजे पेशीबाह्य द्रव म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर जे फ्लूइड असतं ना, त्याप्रमाणे घटकांप्रमाणे द्रव करून घातलेला असतो। तर ह्याच्यामध्ये काय होतं, नंतर रुग्णांचे जे शरीरातील रक्त असतं ते मशीनमधून जात असताना रक्तातील वाढलेला युरिया, क्षार, पाणी या द्रवाकडे आकर्षून घेतले जातं। म्हणजे रुग्णांच्या शरीरातील रक्त या मशीनमधून जात असताना रक्तातील वाढलेला युरिया, इतर क्षार, पाणी जे असतं ते आकर्षून ह्या द्रवाकडे घेतले जाते व अशा तऱ्हेने शुद्ध झालेले रक्त हे परत रुग्णाच्या निलेमध्ये सोडले जाते। मग अशा प्रकारे हे रक्त ते मशीनमधून आकर्षून घेतले जाते व ते शुद्ध होते। शुद्ध झाल्यानंतर हे परत म्हणजे रक्त जे असतं ते रुग्णांच्या निलेमध्ये सोडले जाते। निलेलाही छेदवून त्यात प्लास्टिक कॅन्युला घातलेला असतो। अशा तऱ्हेने ही कृती 3 ते 4 तास केली जाते। मग आपली निळा म्हणजे वेन्सला छेद दिला जातो, त्यात प्लास्टिक कॅन्युला घातलेला असतो। अशा तऱ्हेने ही कृती 3 ते 4 तास केली जाते। मग रुग्णांची त्यावेळेला काय काळजी घेतली पाहिजे, तर ही कृती करण्यापूर्वी रोग्याचे वजन करावे, त्याची नाडी श्वसन पाहून त्याची नोंद ठेवावी। ही कृती करण्यापूर्वी, कारण आपण किडनीशी रिलेटेड सगळं करतोय, तर ही कृती करण्यापूर्वी रोगाचं वजन, नाडी म्हणजे पल्स, श्वसन म्हणजे रेस्पिरेशन, त्याची नोंद ठेवायची आहे। त्याच्यानंतर रक्तदाब, ब्लड प्रेशर खूप मॅटर करतं, रक्तदाब पाहून त्याची नोंद करावी। मशीनमधून रक्त जाऊ लागल्या अगोदरच रक्तकुटन प्रतिबंधक हिपॅरिनचे इंजेक्शन देतात, म्हणजे रक्तदाब पाहून त्याची नोंद करायची। त्याच्यानंतर मशीनमधून जे रक्त आहे, मशीनमधून रक्त जाऊ लागण्या अगोदरच, म्हणजे मग आपल्या आता ते कॅन्युला लावतात त्याच्यातून रक्त मशीनमध्ये जात असतं। ओके, तर तिथे रक्त जाण्याचे हिपॅरिनचे इंजेक्शन देतात। हिपॅरिनचे इंजेक्शन काय काम करतात, तर ते ब्लड थिनर आहेत, ब्लड पातळ करतात, कोठू देत नाहीत ब्लड, कळलं। त्याच्यासाठी हिपॅरिन तुम्हाला फ्युचरमध्ये कळेलच, हे हॉस्पिटलमध्ये याचा वापर होतो। तर त्याच्यानंतर ही कृती चालू असेल तर 15 मिनिटांनी त्याचा रक्तदाब म्हणजे चेक करावा लागतो। तर म्हणजे ही कृती जर जेव्हा चालू असते 15 मिनिटांनी रक्तदाब
आपल्याला चेक करायचं आहे. चौथा, एकदम रक्तदाब कमी झाल्यास, नाडीमध्ये अस्वाभाविकता आढळल्यास, श्वसनाचा त्रास झाल्यास, छातीमध्ये किंवा पायात वेदना सुरू झाल्यास, रोगी अस्वस्थ झाल्यास, म्हणजे एकदम रक्तदाब कमी झाला, नाडी, तुम्ही कुठलीही ऑपरेशन, म्हणजे हे डायलिसिसचं नाही, बाकीच्या गोष्टीसुद्धा ॲज अ नर्स असाल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायला पाहिजे. तुमचं लक्ष चारही गोष्टीकडे असायला पाहिजे. पेशंटचं ब्लड प्रेशर, पल्स, रेस्पिरेशन, सॅच्युरेशन मॉनिटर लावलेलं असतं, तर तिथे आपल्याला लक्ष, छातीमध्ये पायावेदना सुरू झाल्यास, रोगी अस्वस्थ, रेस्ट्रेस होतात कधीकधी, त्याच्या शुद्धी अवस्थेत फरक पडल्यास ताबडतोब डॉक्टरना कळवायचं. आपण हे लक्ष ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे सुरुवातीचा रक्तदाब कमी होण्याची शक्यता, म्हणजे सुरुवातीस रक्तदाब, ब्लड प्रेशर कमी होण्याची शक्यता असते, परंतु लगेचच तो स्थिर होतो. आपल्याला तातडीने लागणाऱ्या औषधांच्या इंजेक्शनचा ट्रे तयारच असावा. त्याच्यानंतर ही कृती चालू असताना त्याला पेय अगर जेवण हवी असल्यास देण्यास हरकत नाही. ही कृती चालू असताना त्याला पेय म्हणजे पाणी, जेवण हवे असल्यास देण्यास हरकत नाही. बेडपॅन, युरिनलची गरज भासल्यास द्यावी. त्याच्यानंतर 7वे, तसेच तोंडाची स्वच्छता, पाठीची काळजी घ्यावी रोग्याची, कारण रोगी रोगी आपण नाही म्हणू शकत, रुग्ण एका रोग्याची म्हणजे स्थिती बदलायला पाहिजे, कारण एका स्थितीमध्ये 3-4 तास पडून राहणं अशक्य आहे. त्याच्यानंतर संपूर्ण कृती होईपर्यंत परिचारिकेने तेथे थांबावे व रोग्यास आराम वाटेल तो उबदार राहील हेही पाहावे. तसेच कुठून रक्तस्राव होत नाही ना हे पण पाहावे. म्हणजे संपूर्ण कृती होईपर्यंत सिस्टरने तिथेच थांबायला पाहिजे. रोग्यास आराम वाटेल तो उबदार राहील याची काळजी घ्यायला पाहिजे. कुठून ब्लिडिंग होत नाही आहे ना ह्याची पण काळजी घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला रुग्णाची काळजी घ्यायची. तर पुढे बघूया. कृती संपल्यानंतर कॅन्युला काढायचा. कॅन्युला घातलेला असतो तो कृती संपल्यानंतर काढतात. त्या ठिकाणी निर्जंतुक ड्रेसिंग ठेवून घट्ट बँडेज बांधावे. म्हणजे त्या ठिकाणी निर्जंतुक जे ड्रेसिंग असतं, गॉज पॅड, ते आपण जे करणार आहे तर ते घट्ट बँडेज बांधावे. हिपॅरिनच्या विरुद्ध कार्य करणे, म्हणजे हिपॅरिनच्या विरुद्ध जे कार्य करणारे पोटॅमिन सल्फेट हे औषध देऊन त्यास आरामशीर झोपायला, तर रेस्ट हवी, पेशंटला रेस्ट करायची असते. त्याच्यानंतर दर तासाने त्याची नाप व रक्तदाब पाहून त्याची नोंद करावी. वर्षेवर ड्रेसिंगच्या ठिकाणी रक्तस्रावासाठी निरीक्षण करावे. म्हणजे ह्याच्यामध्येच नाही आहे, आता डायलिसिसचं चालेल म्हणून बाकीच्याही ऑपरेशननंतर पेशंट 2 तासाने, 1.5 तासाने, 1 तासाने TPR म्हणजे टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, नाडी म्हणजे पल्स, सॅच्युरेशन, याच्यावरती सॅच्युरेशन म्हणजे SpO2 जे असतं त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे रुग्णाच्या शरीरात हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. SpO2 आपण चेक केला पाहिजे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यांची म्हणजे काळजी घेतली पाहिजे आपण. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच होता. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेरिटोनियल डायलिसिसची माहिती थोडक्यात सांगणार आहे. तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.